तर बीड सरपंच हत्या प्रकरणाचे पडसाद आता राज्यभरात उमटू लागलेत। आरोपींना फाशी देण्याची मागणी करत आता सरपंच संघटना आझाद मैदानात आंदोलनाला बसलेली आहे। संतोष देशमुख यांच्या पत्नीला सरकारी नोकरी आणि 50 लाखांची मदत द्या अशी मागणी ही संघटनेने केली आहे। तर या सगळ्या आंदोलकांसोबतच बातचीत केली आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांनी। थेट पाहूया। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्याचे पडसाद आहेत ते राज्यभर उमटत आहेत। विविध धनंजय मुंडे असतील, वाल्मिक कराड असतील, त्यांच्या अटकेची मागणी करतायत, धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करतायत। आमची एवढीच मागणी आहे की स्वर्गवासी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाला न्याय मिळाला पाहिजे। त्यांची भयानक निर्गुणपणाने हत्या झालेली आहे। एवढं भयानक कृत्य दहशतवादी करू शकत नाहीत, आतंकवादी सुद्धा करू शकत नाहीत। मग या लोकांनी जर ते कृत्य केलं असेल तर त्यांना फाशी त्वरित झाली पाहिजे। प्रशासकीय अधिकारी म्हणजे ज्या पोलीस प्रशासनातले ज्यांनी हलगर्जीपणा केलेला आहे किंवा त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांना देखील त्यामध्ये 302 मध्ये आरोपी केलं पाहिजे आणि तात्काळ धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला पाहिजे। निपक्षपातीपणाने जर तपास करायचा असेल, व्हायचा असेल किंवा शासनाची जर मानसिकता असेल तर धनंजय मुंडेंचा राजीनामा त्वरित घ्यायला पाहिजे। गाव गाळा हाकणारे, गावाचा विकास करणाऱ्यांना जर अशा पद्धतीने मारण्यात येईल तर राज्यभरातल्या सरपंचांना सुद्धा काम करण्याची इच्छा उरणार नाही आणि त्यांच्या आरोपींना फाशी झाली पाहिजे आणि त्यांच्या कुटुंबातील त्यांची जी पत्नी असेल तर त्यांना नोकरी दिली गेली पाहिजे। व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद सह गिरीश कांबळे, साम टीव्ही, मुंबई।